2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले। या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये साम्य एकच आहे की त्यांनी गरिबांना मोफत वाटप करण्याचं जाहीर केलं। नेमकं या दोन्ही पक्षांना गरिबांना मोफत वाटप देण्याची गरज काय आहे? जर आपल्याला गरिबीचं निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला महत्त्वाची गोष्ट असेल रोजगार निर्मिती करणं आणि महागाई नियंत्रणात ठेवणं। विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बाबत जर बोललो आपण तर महागाई आणि रोजगार या दोन्ही गोष्टींचा कोणत्याही ठिकाणी उल्लेख नाहीये। पण काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये जर बघितलं तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की रोजगार निर्मिती आणि महागाई नियंत्रणात आणणे। मुळात गरिबीचे जर निर्मूलन आपल्याला करायचं असेल तर मोफत वाटप करून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाहीये। आपल्याला गरिबी निर्मूलन करण्यासाठी रोजगार निर्मिती करावीच लागेल आणि महागाई नियंत्रण सुद्धा करावं लागेल। आरोग्याच्या सुविधा द्याव्या लागेल। म्हणून आपण महत्त्वाच्या गोष्टी आहेत की या गोष्टी जो पक्ष आपल्याला देईल रोजगार निर्मिती, महागाई नियंत्रण, आरोग्याच्या सुविधा, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड मध्ये सुधारणा, याच पक्षांना आपण मतदान या 2024 मध्ये दिलं पाहिजे। हेच आपली प्रमुख भूमिका असली पाहिजे। त्यामध्ये काँग्रेस असो, भाजप असो, आम आदमी पक्ष असो, कोणताही पक्ष असो, त्याच्याशी आपल्याला कोणतेही देणं घेणं नाही। आपण जनता आहोत। महत्त्वाची गोष्ट आपल्याला एक असली पाहिजे की आपण या मूलभूत सुविधा आपल्याला कोण देणार आहेत आणि महागाई नियंत्रण हा सर्वात महत्त्वाचा आपला मुद्दा असला पाहिजे। या निवडणुकीमध्ये नक्कीच मित्रांनो आपण दोन्ही पक्षांचे जाहीरनामे बघितले पाहिजे आणि त्या जाहीरनाम्यानुसारच आपण मतदान केलं पाहिजे। आपल्या या मतदान करत असताना धर्म आणि जात या दोन गोष्टी मधात येता कामा नये। हेच आपल्या लोकशाहीचं खरं एक साध्य असेल, नाहीतर आपलं वाटोळं पण असणार।